नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहे मतदान कार्ड हे कशा प्रकारे डाउनलोड करायचं. तर चला पाहूया. पहिल्यांदा आपल्याला प्रथम प्ले स्टोअरला यायचं आहे. प्ले स्टोअरला आल्यानंतर इथं सर्च बटनमध्ये वोटर हेल्पलाईन हे सर्च करायचं आहे. वोटर हेल्पलाईन हे सर्च केल्यानंतर हे अशा प्रकारचं इंटरफेस येईल. इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे. इन्स्टॉल होत आहे. डाउनलोड झाल्यानंतर इन्स्टॉल होईल. अशा प्रकारे इन्स्टॉल कंप्लीट झालेलं आहे. ह्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर इथं एंटर युअर मोबाईल नंबर, जो आपल्याकडे मोबाईल नंबर आहे तो एंटर करून घ्यायचा आहे. इथे मोबाईल नंबर मी एंटर करून घेतलेला आहे आणि सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला OTP जाईल. OTP आल्यानंतर आपल्याला OTP त्याच्यामध्ये भरायचा आहे आणि लॉग इन नाऊ या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे लॉग इन झालेलं आहे. असा आपला 3 डॉट डाव्या साईडला मोबाईलच्या 3 डॉट हे येतील, 3 रेषा. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं डाउनलोड इपिक हे ऑप्शन येईल. डाउनलोड इपिक हे ऑप्शन येईल. इथे 3 ऑप्शन दिलेले आहेत. येस आय हॅव अ इपिक नंबर पहिलं ऑप्शन दिलेलं आहे. दुसरं ऑप्शन दिलेलं आहे येस आय हॅव अ फॉर्म रेफरन्स नंबर, म्हणजे की आपण नवीन ॲप्लिकेशन सादर केलेला आहे. तो जो काही आपल्या ॲप्लिकेशनचा नंबर आहे येसने सुरू होणारा, तो इथं भरायचा आहे. आणि सर्च बाय डिटेल, जर तुमच्याकडे वरीलपैकी दोन्हीपैकी काही नसेल तर इथे सर्च डिटेलमध्ये मोबाईल नंबरने सर्च करू शकता, सर्च बाय बारकोडने सर्च करू शकता, सर्च बाय डिटेल इथे नाव, आडनाव, वडिलांचं नाव किंवा रिलेटिव्ह जे नेम टाकलेलं आहे आपण ते, आपलं वय, जेंडर, सिलेक्ट स्टेट, आपला जो राज्य आहे ते राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि इथं आपलं असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन, जो की आपला विधानसभा लोकसभा जे आपलं आहे ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर माझा शिरूर आहे, मी शिरूर सिलेक्ट करून घेतो इथे सर्चमध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला सर्च करता येतील, किंवा इपिक नंबर असेल तर इथं इपिक नंबरनं आपण सर्च करू शकता. तर माझ्याकडे डायरेक्ट इपिक नंबर असल्यामुळे मी डायरेक्ट इपिक नंबरने डाउनलोड करणार आहे. तर कशा प्रकारे ते बघा. मी इपिक नंबर टाकून घेतो मित्रांनो. आता इपिक नंबर टाकल्यानंतर इथं सिलेक्ट स्टेट करायचं आहे. आपलं जे राज्य आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे सिलेक्ट केलं आणि इथं फॅच डिटेलमध्ये क्लिक करायचं आहे. इथं नाव आलेलं आहे आणि प्रोसेस बटनावर क्लिक करून इथं OTP आपल्याला जनरेट. आता आपल्याला OTP भरून घेतल्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड इपिक या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर आपल्याला PDF स्वरूपात डाउनलोड होईल. असं डाउनलोड झाल्यानंतर आपलं पूर्ण हे PDF आपण सेव्ह करून त्याची कलर झेरॉक्स किंवा फोटो ID कार्ड आपण प्रिंट करून घेऊ शकतो. अशा प्रकारे हे आपल्याला वोटर कार्ड डाउनलोड करता येणार आहे. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.